नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आम्ही निघालो आहोत लातूरला. पनवेल टू लातूर प्रवास आहे आणि वाजले आहेत दुपारचे 3 आणि आज आम्ही पुण्याला मुक्काम मित्राकडे करणार आहोत, त्याच्याकडे जात आहोत. तर दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलाला. तर मग अशा प्रकारे आम्ही पनवेलहून डायरेक्ट गोवा हायवेवरनं जात आहोत. आणि हे बघू शकता, राईट साईडला लेफ्ट साईडला मोठमोठ्या बिल्डिंग. आणि हा जो आहे खालून जो रस्ता जातो तो गोव्याला जातो आणि हा जो सरळ पुण्याला जातो, आपला एक्सप्रेस हायवे तिकडं निघतो. आणि आम्हाला इथं थोडासा वेळ लागला कारण की ट्रॅफिक खूपच होती. मग अशा प्रकारे आम्ही ट्रॅफिकला क्रॉस करून एक्सप्रेस हायवेला निघालेलो आहोत. आणि हा लागलेला आहे पहिला टनल. अशा प्रकारचे टनल मुंबई टू पुणे खूप आहेत, 7-8 असतील का कमी असतील, पण खूप आहेत. आणि एक्सप्रेस हायवेहून पनवेल टू जो पुण्याला जातो, पुण्याला जो जोडला जातो, तिथे 1 तासामध्ये मी इथून जातो. आणि मला परत पुण्याला आतमध्ये जाण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात. माझ्या भावाकडे किंवा मित्राकडे जायचं असं. तर आता मी मित्राकडे जाणार आहे कारण की सकाळी मला लवकर निघायचं आहे. तरी आम्ही पोहोचलो आहोत मित्राकडे आणि खूप दिवसानं आपले बालपणीचे मित्र भेटल्यात. खूप छान वाटतं. आमचे मित्र सुदर्शन भोसले, अमोल भोसले यांना मी भेटून मग पहाटे निघणार आहोत. उशीर झाला होता भेटण्यासाठी कारण की ट्रॅफिक खूप होतं. आणि अशा प्रकारे काकाकडनं चॉकलेट भेटलेलं आहे देवांशला. मग अशा प्रकारे आम्ही अमोल भोसले यांच्या घरी गेलो झोपण्यासाठी आणि तिथनं सकाळीच निघालो लवकर. आणि हा सकाळचा तुम्ही नजारा बघू शकताय. खूप फ्रेश वाटतंय. मुंबईच्या दगदगच्या जीवनामधनं असं एक फ्रेशनेस वाटतं मला बाहेर आल्यानंतर. खूप दिवसांबाहेर आलो आणि आल्यानंतर एक जो टोल लागतो पुण्याच्या बाहेरचा, तिथं आम्ही थोडंसं थांबलो विश्रांतीसाठी. या ठिकाणी जे डक्स आहेत तिथं दिसले आम्हाला, तर देवांश त्याच्यासोबत खेळायला लागला. मस्त प्रकारे जोरजोराने ओरडत होते. जवळ गेल्यानंतर कुत्रा पण होता तिथे. तर ओनरने बघितलं पण तसं काय बोलला नाही ओनर. अशा प्रकारे टोल नाक्याचं दृश्य आहे आणि गाडी साईडला लावलेली होती मी. आणि आमची निघायची तयारी आहे. फ्रेश वगैरे झालेलं आहोत. थोडंसं पाणी प्या म्हणून पाणी पिलेलं आहे मी या ठिकाणी. आणि आता पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत आणि पुढचा आपला स्टॉप असणार आहे नाश्त्यासाठी. तर पुढचा